आज संसार सुफळ झाला गे माये, आज संसार सुफळ झाला गे माये, देखिले पाय विठोबाचे. तो मज भावा, तो मज भावा, वेळोवेळा भावा पांडुरंग. देवीवरो न विसंबे सर्वथा, बाप रखुमा देवीवरो न विसंबे सर्वथा, निवृत्तीने तत्वता सांगितले. तो मज भावा, तो मज भावा, वेळोवेळा भावा पांडुरंग. पांडुरंगा करो प्रथमन मन, पांडुरंगा करू प्रथमन, पांडुरंगा करू प्रथमन मन. दुसरे चरण संताची, त्यांच्या कृपादाने कधीचा विचार, त्यांच्या कृपादाने कधीचा विचार, बाबाजी सद्गुरु पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरणा संतांशिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरु दास तुका. कलावज्ञ जीव धरार्थावतारम, कलांकांक तेजोदिका मोदी वक्त्रम, खलानिशवादापनोदारदक्षम, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. अलंकापुरी रम्यसिंहासनस्थं, पदाम्बोजतेजस्फुरदिक् प्रदेशं, विदीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आज संसार सुफळ झाला गे माये, देखिले पाय विठोबाचे. तो मज भावा, तो मज भावा, वेळोवेळा भावा पांडुरंग. भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्मा, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानोबराय, वैराग्य रागरसक श्री जगद्गुरु तुकोबराय, अखिल संत मांद्याळी माता भगिनी वडीलधारी मंडळी, कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग, महान भगवत भक्त समाधीचे राजे अलंकापूर निवासी संत श्रेष्ठ ज्ञानोबराय यांचा 3 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल या अभंगामध्ये ज्ञानोबरायांनी प्रतिज्ञापूर्तीचा आलेला अनुभव या अभंगामध्ये ज्ञानोबरायांनी प्रतिपादन केलेला आहे. अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार. कार्यक्रम कशा निमित्तानं आहे, त्याचं आयोजन काय आहे, प्रयोजन काय आहे, माहीत आहे तरी सांगणं हे वक्त्याचं कर्तव्य आहे. आणि कार्यक्रमाचं निमित्त ते सांगण्यासाठीच मी या ठिकाणी उभा राहिलेलो आहे. कार्यक्रमाचं निमित्त पुण्यस्मरणाचं आहे, पुण्यतिथीच आहे. आज ज्यांच्या निमित्तातून आपण सर्वजण पाहुणे नातेवाईक मंडळी, लाईट आली असेल तर ते बंद करा, आवाज जास्त येतो त्याचा. तुमच्या पद्धतीने व्यवस्थित करत राहा. आज कार्यक्रम कशा निमित्तानं आहे, त्याचं आयोजन काय आहे, प्रयोजन काय आहे, माहीत आहे तरी ते सांगण्यासाठीच मी या ठिकाणी उभा राहिलेलो आहे. आजचं कार्यक्रमाचं निमित्त म्हणजे पुण्यस्मरणाचं आहे, पुण्यतिथीच आहे. आज या ठिकाणी ज्यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे,
प्रथम वर्ष श्राद्ध आहे त्या वैकुंठवाशी कैलासवाशी श्रीमती आदरणीय विमल कोंडीबा खताळ या मातोश्रीचं, या आईंचं, या आजींचं या घरामध्ये प्रथम पुण्यस्मरण प्रथम वर्ष श्राद्ध आपण या खताळ परिवारामध्ये या ठिकाणी संपन्न करतोय। घरामध्ये त्यांना 2 मुलं आहेत, आदरणीय विजयजी, आदरणीय एक मुलगी मंदाबाई, नंतर उज्ज्वला आणि सुनबाई दीपालीताई, असा हा सर्व त्यांचा परिवार आहे। विजयजी कोंडीबा खताळ त्यांचे चिरंजीव आहेत, त्यांच्या माध्यमातून आज आपण आईंना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करणार आहे। आज या आईची सेवा करण्याचा योग मला या ठिकाणी प्राप्त झालेला आहे। ज्यांच्या निमित्तातून हा योग मला या ठिकाणी प्राप्त झालेला आहे ते आमचे आदरणीय तुकारामजी कोकरे पाहुणे गाव रुई आणि केडगावचे आमचे मदने पाहुणे यांच्या माध्यमातून सेवा करण्याचा मला या ठिकाणी योग आलेला आहे। त्यांना शतशः धन्यवाद देतो। पहिल्यांदाच मला तुमच्या सर्वांचं दर्शन या ठिकाणी लाभलेलं आहे। कार्यक्रम करत असताना तुम्हा सर्वांना विनम्र भावाने तुमच्या चरणी नतमस्तक होतो। श्री शिवनंदन वारकरी शिक्षण संस्था लासुर्णे या कार्यक्रमाला आवर्जून या ठिकाणी मला सहकार्य आहे ते आमच्या विद्यार्थ्यांचं आहे। आदरणीय खंडोबावाडीचे आमचे आदरणीय दायगुडे महाराज या ठिकाणी आहेत, आमचे गायनाचार्य युवराज महाराज आहेत, या ठिकाणी उभा राहिलेले आदरणीय भिशे महाराज या ठिकाणी आहेत। गोड गायनाचार्य संगीत विशारद ज्यांनी आपल्या परिसरातील महाराष्ट्रामध्ये आपल्या आवाजाच्या माध्यमातून सर्व जगाला मंत्रमुग्ध केलेला आहे आणि गायन ऐकून आपले सगळ्यांचे कान तृप्त होणार आहेत ते संगीत विशारद आदरणीय आमचे संतोषजी माने महाराज, त्यांनाही विनम्र भावाने नतमस्तक होतो। आणि या ठिकाणी तुतारेवाले म्हणले की लाईट गेली तुतारीवाले विनेकरी महाराज आमचे दानाने महाराज आहेत। गोड मृदंग विशारद माझे परम मित्र आमचे आदरणीय आमच्या विद्यार्थ्यांना जे मृदंग शिकवण्याचं काम करतात ते आदरणीय प्रसादजी महाराज पौळ परतूर जालना त्या ठिकाणचे ते आहेत। गाव राहणार आळंदी आहे। खऱ्या अर्थाने त्यांना धन्यवाद देतो। सुंदर साऊंड सिस्टीम आहे आणि या ठिकाणी जे शूटिंग करतात यूट्यूब चॅनल, या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्व कीर्तनकाराला, सर्व महाराज मंडळींना आणि कीर्तनाचा प्रचार प्रसार ज्यांनी प्रत्येकाला कीर्तन घराघरामध्ये पोचवलं आणि प्रत्येक समाज चांगल्या मार्गाला लावला, खऱ्या अर्थाने ते माझ्यासमोर उभा राहिलेले शूटिंग करणारे यूट्यूब चॅनलवाले त्यांनाही विनम्र भावाने सेवा त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद देतो आणि सेवेला या ठिकाणी प्रारंभ करतोय। बरोबर कीर्तन 12 ते 12:15 या ठिकाणी पूर्ण होईल। मला विनंती करायची, सगळ्या पाहुण्यांनी मंडपामध्ये येऊन बसा, इथं समोर या, पाठीमागचे जे पाहुणे आहेत पुढे या, माता भगिनी पुढे सरून बसा, सर्वांनी व्यवस्थित बसा जेणेकरून आपण सर्वजण या कॅमेऱ्यामध्ये शूटिंगमध्ये आलो पाहिजे, दिसलं पाहिजे असं सर्वांनी समोर येऊन बसावं आणि कीर्तनामध्ये हाताने टाळी आणि मुखाने भजन आपण सर्वांनी मिळून या ठिकाणी करायचं आहे। विठ्ठल या मृत्यू लोकाचा एक नियम आहे, या मृत्यू लोकाचा एक दोष आहे। जो जो जीव म्हणून या मृत्यू लोकामध्ये जन्माला आला त्या जीवाला एक ना एक दिवस जाणं आहे। आएगा सो जाएगा, अरे राजा रंक फकीर किस सिंहासन पर चढ़ा, किसने बंधा जंजीर। या मृत्यू लोकाचा एक दोष आहे, जो जो जीव म्हणून या मृत्यू लोकामध्ये जन्माला आला त्या जीवाला एक ना एक दिवस जाणं आहे।
गरीब असू द्या, श्रीमंत असू द्या, जाणार आहे. शिक्षित असू द्या, अशिक्षित असू द्या, जाणार आहे. देशभक्त असू द्या किंबहुना हरिभक्त असू द्या, प्रत्येक जीवाला या मृत्यू लोकातून जावं लागणार आहे. पाहायला गेलं तर जगामध्ये काही गोष्टी निश्चित आहेत आणि जगामध्ये काही गोष्टी अनिश्चित आहेत. मनुष्य ग्रामपंचायतचा सरपंच होईल का नाही, निश्चित किंवा अनिश्चित. मनुष्य तालुक्याचा आमदार होईल का नाही, निश्चित किंवा अनिश्चित. मनुष्य जिल्ह्याचा खासदार होईल का नाही, निश्चित किंवा अनिश्चित. मनुष्य महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होईल का नाही, निश्चित किंवा अनिश्चित. पण मरण मात्र भगवान परमात्म्याने मनुष्याला हे निश्चित दिलेलं आहे. याच्यामध्ये कोणीही बदल करू शकत नाही. मरणाच्या बाबतीमध्ये वशिलेबाजी नाही धायगुडे महाराज, आणि निसर्गाच्या बाबतीमध्ये वशिलेबाजी नाही. निसर्गाच्या बाबतीमध्ये जर वशिलेबाजी असती तर जिथं सत्ता आहे तिथंच पाऊस पडला असता, परंतु जिथं सत्ता नाही तिथंही पाऊस पडतो. याचं एकच कारण, निसर्गाच्या बाबतीत वशिलेबाजी नाही. आणि दुसरी गोष्ट, मरणाच्या बाबतीमध्ये वशिलेबाजी नाही. मरणाच्या बाबतीमध्ये जर वशिलेबाजी असते तर या भारत देशातले एवढे मोठे मोठे नेते, आमदार, खासदार, मुख्यमंत्री, संत्री या भारत देशातून निघून गेले नसते. यमाच्या दरबारामध्ये थोडा सुद्धा भ्रष्टाचार नाही. जर त्याच्या खात्यामध्ये ज्या दिवशी भ्रष्टाचार होईल, यमाच्या खात्यात ज्या दिवशी भ्रष्टाचार होईल, त्या दिवशी गरीब लोक, जनता मरण पावेल. हे आमदार, खासदार, मंत्री, संत्री जाणार नाहीत का, एवढं घे पण मला नेऊ नको. म्हणून यमाचे आपल्यावर खूप मोठे उपकार आहेत. यमाचे गोर गरीब जनतेवर फार उपकार आहेत. याचं एकच कारण, यमाच्या खात्यामध्ये अजूनही भ्रष्टाचार नाही. म्हणून प्रत्येक गावातल्या नागरिकानं यमाचा नागरी सत्कार प्रत्येक वर्षाला केला पाहिजे. का? कारण त्याच्या खात्यामध्ये थोडा सुद्धा भ्रष्टाचार नाही. म्हणून जगामध्ये मरणाच्या बाबतीमध्ये वशिलेबाजी नाही आणि निसर्गाच्या बाबतीमध्ये वशिलेबाजी नाही. खऱ्या अर्थाने प्रत्येकाला या मृत्यू लोकातून जावं लागणार आहे. उपजली पिंडा मरण सांगाते, उपजली पिंडा मरण सांगाते. लक्ष चौऱ्याची करा उपजल्या पिंडा मरण सांगते. शरीररूपी पुंड जीव या मृत्यू लोका जन्माला आला की त्याला जाणं आहे. आज आपण जेवढं तरुण आहे तेवढं उद्या तरुण राहणार नाही. तरुण आहे तेवढं आपण पुढच्या वर्षी तरुण राहणार नाही. जेवढं या पंचवार्षिकला आपण तरुण आहे तेवढं पुढच्या पंचवार्षिकला आपण तरुण राहणार नाही. म्हणून तुकोबरायांचा आग्रह आहे तरुण तर घे परमार्थ करून, जाशील मरून तर लोक टाकतील पुरून. म्हणून शरीररूपी घर चांगलं आहे, इंद्रियात ताकद आहे, म्हातारपण लांब आहे, आयुष्य शिल्लक आहे, पैसा बँकेत राहणार, गाय गोठ्यात राहणार, पत्नी दारात राहणार, मित्र स्मशानापर्यंत येणार. म्हणून प्रत्येकाने सावध झालं पाहिजे. पेटावणाऱ्याची गर्दी आहे पण पेटावं लागतं एकट्याला. जलाने वाले लाखो है लेकिन जलने वाला अकेला आहे. शरीर माणसाचं चितेमध्ये चलतं त्यावेळेस माणसाला कळतं. मी कधी आळंदी पंढरपूरची वारी केली नाही, मी कधी गोरगरिबाला 10 रुपये दान दिले नाहीत, मी समाजाची कधी सेवा केली नाही, मी कधी महाराजाच्या माईकचा आवाज वाढवू दिला नाही, 24 फुटाचा रस्ता मला कधी पुरला नाही, उष्ट्या हाताने मी कधी कावळा हाणला नाही. माणसाला कधी कळतं
शेवटी कळतं आणि त्यावेळेस वेळ निघून गेलेली असते. कळ येईल अंत काळी प्राण प्रयाणाच्या वेळी राहती निराळी रांडा पोरे सकळ कळ येईल अंत काळी प्राण प्रयाणाच्या वेळी राहती निराळी रांडा पोरे सकळ सकळ कळो येईल अंतकाळे प्राण प्रयाणाचे वेळी राहते निराळे रांडा पोरे सकळ. अंतकाळ माणसाला कळला पाहिजे आणि त्यावेळेस माणसाला कळत नाही. त्यावेळेस माणसाला कळतं माझ्या जेवणाचा हिशोब चुकला. आता खाता येत नाही खाऊन तरी उपयोग काय? आता बोलता येत नाही बोलून तरी उपयोग काय? आता चालता येत नाही चालून तरी उपयोग काय? आता वारीला जाता येत नाही जाऊन तरी उपयोग काय? म्हणून मनुष्यानं वेळ निघून जाण्याच्या अगोदर सावध व्हावं. सावध झालो सावध झालो हरीच्या आलो जागरणा. म्हणून प्रत्येकाला जाणं आहे. प्रत्येकाला ज्याला यावं लागतं त्याला एक ना एक दिवस जावं लागत आहे. जन्माले बाळ त्याची वाट पाहे काळ त्याची वाट पाहे काळ त्याची वाट पाहे त्याची वाट पाहे त्याची वाट पाहे काळ. वा. जो जन्माला आलेला आहे त्याची वाट काळ 100% पाहत असतो. उपजे ते नासे नासे ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. उपजे ते नासे नासे ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जसं घड्याळाचा काटा कधी थांबत नाही तसं जन्म आणि मृत्यूचं रहाड गाडगं कधी थांबत नाही. पाहुणा आज प्रत्येक माणसाला वाटतंय मी मरणारच नाही. प्रत्येकाला वाटतंय मी मरणार नाही मी मरणार नाही. म्हणून मनुष्यानं आयुष्यातून आपल्याला चांगलं जगजीवन जगावं असं वाटत असेल तर माणसाने स्मशानात फिरून यावं. हा, स्मशानात रोज गेलं पाहिजे. प्रत्येकाने विचार केला पाहिजे एक दिवस आपल्याला या जागेवर यायचं आहे. शेवटचा मुक्काम तिथं आहे. प्रपंचात जीवन शरीर हे भाड्याने दिलेलं आहे. आखरीचा मुक्काम शेवट स्मशान आहे. जिंदगी का किराए का घर है एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है एक न एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको मौत जब तुझको मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. बाहर निकलना पडेगा. जर नाही असा घरातून बाहेर निघाला तर यमराज धक्का देऊन बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. जसं भाडेकरूला मालक घरातून बाहेर काढतो तसं यमराज काढणार आहे. म्हणून जी व्यक्ती निघून गेलेली आहे त्या व्यक्तीचं श्राद्ध कर्म करावं लागतं. आपल्याला तर जावं लागणार आहे. शास्त्राने एकूण 4 कर्म सांगितलेत. ऐका माझं बोलणं लक्ष द्या. लाईट आली असेल तर जनरेटर बंद करा आणि शांतता ठेवा. थोडा आवाज द्या व्यवस्थित करा.
इकडं मंडपाच्या पलीकडे जे बोलतात त्यांना आत येऊन बसवा. गप्पा मारू नका. कीर्तनातला एक एक मिनिट महत्वाचा असतो, एक एक सेकंद महत्वाचा असतो. शांत बसून कीर्तन ऐकलं पाहिजे. तरची नाहीतर कोण इकडं बघतंय, कोण तिकडं बघतंय, कोण रोडवर गाडी आली गाडीकडे बघतंय, कोण नाकात बोट घालतंय, कोण तीच पुन्हा तोंडात घालतंय. असं एकूण 4 कर्म सांगितलेले आहेत. नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म आणि प्रायश्चित्त कर्म. शास्त्राने 4 कर्म. नित्य कर्म आहे रोज सकाळी लवकर पहाटे थंडीच्या दिवसात 9 वाजता उठावं. नाही, पहाटे उठावं. नित्य कर्म आहे. रोज आंघोळ करावी. या सोमवारची त्या सोमवारला आम्हाला आंघोळ करायला सांगितले का हो? एक जण म्हणला महाराज मी आंघोळीच्या गोळ्या घेतो. आंघोळीची गोळी कुठं असते का हो? कधी कधी आम्ही काही लोकांना म्हणतो अहो मधने पाहुणं माळ घाला, तर काय काय माणसं म्हणतात महाराज आमची मनाची माळ आहे. आता मनाची माळ कुठून आली हो? असल एखादी मनाची माळ 10-5 मला बी द्या म्हणजे तुम्हाला घालतो. मनाची वगैरे माळ काही नसती बरं का अजिबात, असं काही समजू नका. माळ ही तुळशीची असते. म्हणून रोज सकाळी लवकर उठावं, रोज आंघोळ करावी, रोज कपाळाला गंध लावावा. केलं पाहिजे नित्यकर्मामध्ये. रोज तांब्यावर सौभाग्यवतीनं तुळशीला पाणी घातलं पाहिजे. कपाळाला कुंकू लावलं पाहिजे. टिकली नको बरं का. टिकली तर टिकली नाही तर हुकली. आज सगळे बाथरूम सुवासिनी झालेले आहेत. काही सौभाग्यवतींचा प्रश्न आहे महाराज आम्ही टिकली का लावतो? कारण की आम्हाला काम करावं लागतं आणि काम करताना घाम आला की कुंकू निघून जातं म्हणून टिकली लावतो. पण कुंकू जर निघू नये असं वाटत असेल तर कुंकवाच्या अगोदर आपल्या कपाळाला मेन लावावं. मेन मेन म्हणजे मेनच. मेन म्हणजे प्रमुख. हा तसं दिवसभर असंच म्हणजे ह्यांचं बरं का आज एवढं वातावरण चांगलं आहे त्यांचा घोटाळा सुरू झालाय. असं चांगल्या कामाला अडचणी येत राहतात. म्हणून नित्य कर्म आहे. रोज सकाळी लवकर उठावं, तांब्यावर तुळशीला पाणी घालावं, नंतर कपाळाला गंध लावावा. आपण ते केलं पाहिजे. रोज एक तरी ज्ञानेश्वरीची ओवी वाचली पाहिजे. हा एक तरी अभंग वाचला पाहिजे गाथ्यातला. आपण एक तर गीतेचा श्लोक आपण म्हटलं पाहिजे. नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमना स्तम नमामि हरिं परम स्तम नमामि हरिं परम. आपण हे म्हटलं पाहिजे. रोज एक तरी गीतेचा श्लोक म्हणावा. हे नित्य कर्मामध्ये आहे. नैमित्तिक कर्म कोणतं आहे? आजचे निमित्त आहे ना श्राद्धाचं, याला नैमित्तिक कर्म म्हटलं जातं. आपल्या हिंदू धर्मामध्ये श्राद्ध कर्म केलं पाहिजे. त्याच्यामध्ये 16 संस्कार आहेत. पहिला संस्कार आहे गर्भाधान संस्कार. नंतर नालछेदनेचा संस्कार तो करावा. नंतर बाळ जन्माला आल्यानंतर 5वी पूजण्याचा संस्कार जरूर करावा. घरामध्ये रात्रभर दिवा लावून ठेवावा. 6वी बाळाच्या कपाळावर अक्षर लिहिण्यासाठी येते. का लल्लाटी जे लिहिले मोडे नगा काही केले काळे गोरे पण धुतले फेटोनेने. एकदा काळा गोरा रंग शरीराला प्राप्त झाला बदलत नाही, तसं 6वीनं लिहिलेलं कपाळावर अक्षर कधीच बदलत नाही. काळ्या काळ्या माणसाने ठरवलं भिवाई देवीपाशी जायचं आणि मस्तपैकी लाईफबॉय, रेक्सोना, हमाम, आणखी मेडेमेक्स, संतूर, सिंथॉल, लक्स अनेक साबण लावायची आणि आपण गोरं व्हायचं. पण ऐका ना, कितीही लावा लक्स,
हे मातीत होणार आहे मिक्स आणि देवाने ठरवलंय फिक्स. कोणीही बदल करू शकत नाही. म्हणून सटवी रात्री 12 वाजता कपाळावर अक्षर लिहिण्यासाठी येते. म्हणून आपण 5वी पुजरावे संस्कार आहे, नंतर नामकरण बाळाचं नाव ठेवावं हा संस्कार आहे, लग्न हा संस्कार आहे आणि शेवटी अंत्येष्टी हा संस्कार आहे. मरण हा एक संस्कार आहे. एखाद्या व्यक्तीला भजन पूजन करत स्मशानामध्ये वाजवत न्यावं, अग्नीचा संस्कार द्यावा. हिंदू धर्मामध्ये दहन केलं जातं, मुस्लिम धर्मामध्ये दफन केलं जातं. दहन करावं, अग्नीचा संस्कार द्यावा, तिथून पुढं अस्थि संचय कराव्यात, गंगेत विसर्जन कराव्यात हा संस्कार दिला पाहिजेत. राग गंगेत विसर्जन करावी, नंतर आपण 10वा करावा, नंतर 13वा करावा, नंतर मासिक करावं, नंतर 11 मासिकं घरामध्ये घालून 12व्या मासिकाला वर्ष पूर्ण होतं. वर्ष पूर्ण झालं की वर्ष श्राद्ध. श्रद्धायुक्त अंतकरणातून केलेले जे कार्य आहे याला श्राद्ध म्हणावं. थोडं नॉर्मल विको. श्राद्ध कर्म आपण घरामध्ये करावं आणि श्राद्ध कर्म करत असताना त्यांना आपण घरात काही देऊ शकत नाही, पैसा देऊ शकत नाही, गाडे देऊ शकत नाही, दहन देऊ शकत नाही. आपण त्यांना पुण्य मात्र जरूर देऊ शकतोय. आज आपण त्यांच्या निमित्तातून जेवढं आपल्याला पुण्य करता येईल तेवढं करावं. एकूण शास्त्राने दानाचे मुख्य 5 प्रकार सांगितलेत: भोदान, गोदान, कांचनदान, अन्नदान आणि शेवटी ज्ञानदान, विद्यादान. दानाचे मुख्य 5 प्रकार आहेत. आपण भूदान त्यांच्या निमित्तातून करावं. सुईच्या टोकावर बसण्यात की माती दिली पाहिजे. आपण जमीन कुठं दान द्यावी? मंदिराला द्यावी, एखाद्या संस्थेला द्यावी, एखाद्या शाळेला द्यावी. आपण कुठेही जमीन दान दिली पाहिजे. एखादा पालखी मार्ग निघाला असेल त्या पालखी मार्गालाही आपण जमीन दान दिली पाहिजे. पण लोक त्याचा मोबदला घेतात. ठीक आहे, असू द्या. भूदान, गोदान, एखादी गाय आपण दान दिले पाहिजे. कांचनदान, सुवर्णदान, सोनदान आपण केलं पाहिजे. मधने पाहुणा एखादा तोळा घ्या गलांडे महाराजांना. मी काय मागाय आलो नाही. ठीक आहे, असो. सुवर्णदान आपण करावं आणि शेवटी आहे आपल्या घरामध्ये अन्नदान जरूर केलं पाहिजे. माझा सोमवार आहे, उपवास आहे. सर्वांनी हे तर जेवण करून जायचंय. का? अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. भारतासारखी पवित्र भूमी जगात दुसरी कोणती नाही. गायत्रीसारखा पवित्र मंत्र जगात दुसरा कोणताही नाही. ज्ञानोबराय तुकोबराय सारखे संत जगामध्ये दुसरे कोणतेही नाही. वारकरी संप्रदाय सारखा संप्रदाय जगाच्या पाठी दुसरा कोणताही नाही. आणि अन्न उदकासारखं दान जगामध्ये दुसरं कोणतंही नाही. म्हणून आपण एक तरी भाताचं शीत दान करावं. अन्नदान आपण आपल्या घरामध्ये करावं. एखादा बेकारी असेल त्या बेकाऱ्याला चतकोर भाकरीचा तुकडा जरूर द्यावा. जाताना आशीर्वाद देऊन जातो. बेकारी कधीही मोकळ्या हाताने माघारी पाठवायचा नाही. जर पाठवला तर आपली संपत्ती निघून जाते. विनमुक्त गेली अतिथी नेही सुकृताची संपत्ती. विठ्ठल. अन्नदान आपण त्यांच्या निमित्तातून करावं. वस्त्रदान त्यांच्या निमित्तातून करावं. द्रव्यदान म्हणजे पैसेदान, लक्ष्मीदान त्यांच्या निमित्तातून जरूर केली पाहिजे. जरूर संपत्ती दान केली पाहिजे. पण दान देताना दान द्या बरोबर आहे, पण मिळवताना सुद्धा चांगल्या मार्गाने मिळवलं पाहिजे. तद्दानम सात्विकम स्मृतम. हा तरी स्वधर्माते अतोते जे जे मिळे आपण याते ते ते देजे बहुते सन्मान योगे. ज्ञानोबराय सांगतात स्वधर्माने धन मिळवा आणि स्वधर्माने मिळवलेलं धन सत्कार्याला खर्च करा. चांगल्या मार्गाला पैसे खर्च करा. दारू प्यायला, व्यसन करायला, बिडी, तंबाखू, सिगारेट वाईट मार्गाला अजिबात पैसे खर्च करू नका. जर केलं तर माझ्या ज्ञानोबरायांची तुकोबरायांची तुम्हाला शपथच आहे. सुटली विठ्ठल. ओहो, चांगल्या मार्गाला संपत्ती खर्च केली पाहिजे. देवासाठी जरूर दिलं पाहिजे. साधू संतांना जरूर दिलं पाहिजे. एखादा भिकारी आहे त्याला जरूर दिलं पाहिजेत. एखादा पेशंट आजारी आहे त्याच्यासाठी आपण दवाखान्यासाठी पैसे खर्च केले पाहिजेत. चांगल्या ठिकाणी खर्च करा. संपत्ती दुप्पट झाल्याशिवाय राहणार नाही. वाईट ठिकाणी खर्च केली की त्याचा नाश झाल्याशिवाय, कमी झाल्याशिवाय राहणार नाही. आज या ठिकाणी 10 रुपये द्या.
100 रुपये मिळणार. 100 रुपये दान करा, 1000 रुपये मिळणार. 1000 रुपये दान करा, 1,00,000 रुपये तुम्हाला पुढच्या आठवड्यात मिळाल्याशिवाय राहणार नाहीत. का? चांगल्या ठिकाणी खर्च केली की संपत्ती दान दुप्पट पुन्हा मिळत असते. म्हणून विहिरीतल्या पाण्याला जिव्हाळा असतो, रांजणातल्या पाण्याला जिव्हाळा नाही. विहिरीतलं पाणी कितीही काढा, दुसऱ्या दिवशी तेवढंच येतं. तसं खिशातल्या नोटा, घरातले पैसे कितीही द्या, पुन्हा तेवढंच दुप्पट घरामध्ये होत असतं. काय काय माणसं लय चिकाट असते, ती लय चिकाट. कधी 10 रुपये कधी कोणाला देत नाहीत. पण ऐका, 2-2 हजार रुपयाच्या नोटा, 500च्या नोटा कपाट भरून ठेवा, पण शेवटी मरण पावल्यावर आपल्या कपाळाला नोट लावली जात नाही, 1 रुपयाचा ठोकळा असतो. म्हणून संपत्ती द्या, तुम्हालाही घ्या, तुमच्याही जवळ ठेवा, पण जीवनामध्ये ते चांगल्या ठिकाणी खर्च करा. जोडोनी या धन उच्च विचारे वेच करे, उदास विचारे वेच करे. उदास विचारे वेच करे, उदास विचारे वेच करे. टाळे जोडनिया धन उत्तम व्यवहारे, जोडनिया धन उत्तम व्यवहारे. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे. उदास विचारे वाचकारी, उदास विचारे वेच कार्य, उत्तमाची गाती तो एक पावेल, उत्तमाची गाती तो एक पावेल, उत्तमाची गाती तो एक पावेल. उत्तम भोगील जीवकाळ, जीवकाळ, जीवकानी. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, वेच करी, वेच करी. धन मिळवा, पण चांगल्या ठिकाणी ते धन खर्च करा. ते दिलेलं धन चांगल्या ठिकाणी खर्च केलेलं आम्हाला सुख, शांती, समाधान देईल. म्हणून आज या ठिकाणी आपण घरामध्ये जेवढं धन दान करता येईल तेवढं करावं. आणि शेवटी आहे ज्ञानदान. दारामध्ये कीर्तन घ्यावं, भजन करावं, नामचिंतन करावं आणि याच्यातून आपण पुण्य प्राप्त करावं. आलेल्या पहे पाहुण्यांनी नुसतं हात बांधून उभं राहायचं नसतं, इथं येऊन बसायचं असतं. का बसायचं असतं? कारण की हिथं कीर्तनामध्ये आल्यानंतर आपण बसावं, नुसतं बसायचं नाही. काय काय लोक कीर्तनात आल्या वळी धरूनच बसतात, म्हणजे कीर्तनाच्या अगोदर त्यांना वाटतं जेवाय मिळालं पाहिजे. हिथं नाही तशी व्यवस्था, हिथं सगळी व्यवस्थित बसलेली आहेत. बसावं कीर्तनामध्ये, बसण्यामध्ये सुख आहे, उभा राहण्यात सुख नाही. जे राहिलेत त्यांचे किती हाल झाले त्यांनाच माहिती आहेत. बसण्यामध्ये सुख आहे. नुसतं बसायचं नाही कीर्तनामध्ये, तर आपण काय करायचं? भजन करायचं, नामचिंतन करायचं, हाताने टाळी वाजवायची आणि हे सगळं पुण्य, भजन केलेलं पुण्य आपण त्यांना अर्पण केलं की त्यांना चांगल्या प्रकारची सद्गती मिळते आणि ते आपल्याला जाता जाता आशीर्वाद देऊन जातात. नामा म्हणे पितृ आशीर्वाद देते, कल्याण इच्छिते सर्व काळ. आज आपण या आईचा आशीर्वाद घ्यायचा आणि या आईच्या निमित्तातून आईचा पुढचा प्रवास सुखाचा होण्यासाठी आज हा केलेला कीर्तनाचा समारंभ, कीर्तनाचा अट्ठास आहे. विठ्ठल म्हणून अभंग निवडलेला आहे श्री ज्ञानोबरायांचा. अभंग ओळखायचा कसं? अभंगाचं शेवटचं चरण जर तुका म्हणे असेल तर अभंग कोणाचा? तुकोबरायांचा. अभंगाचं शेवटचं चरण नामा म्हणे असेल तर अभंग कोणाचा? नामदेवरायांचा. बोलत चला बरं का. अभंगाचं शेवटचं चरण जनी म्हणे असेल तर अभंग कोणाचा? जनाबाईचा. बहिणी म्हणे असेल तर बहिणाबाईचा. एका जनार्दनी असेल तर, ज्ञानदेव म्हणे असेल तर
ज्ञानोबरायांचा माऊलीचा. पण आजचा अभंग हा फार गमतीचा आहे. आजच्या अभंगाचं शेवटचं चरण ज्ञानदेव म्हणे नाही, तर आजच्या अभंगाचं शेवटचं चरण बाप रखमा देवीवरू आहे. काही अभंगाचं शेवटचं चरण ज्ञानदेव म्हणे असेल तर अभंग ज्ञानोबरायांचा असतो. पण आजच्या अभंगाचं शेवटचं चरण ज्ञानदेव म्हणे नाही, बाप रखमा देवीवरू आहे. तरीही अभंग हा ज्ञानोबरायांचा माऊलीचा आहे. विठ्ठल याचा काही इतिहास आहे. ज्ञानोबरायांनी काही अभंग ज्ञानदेव म्हणे पर केलेले आहेत आणि काही अभंग बाप रखमा देवीवरू पर केलेले आहेत. ऐका माझं बोलणं. ज्ञानोबरायांनी वयाच्या कितव्या वर्षी समाधी घ्यायचं ठरवलं? ज्ञानोबरायांनी वयाच्या कितव्या वर्षी समाधी घ्यायचं ठरवलं? 16व्या वर्षी. खऱ्या अर्थाने मोठी माणसं, चुकलं वाटतं काय तुमचं? हा, 22व्या वर्षी समाधी घेतली आहे, पण 16व्या वर्षी समाधी घ्यायचं ठरवलेलं आहे. मोठी माणसं जास्त दिवस राहत नाहीत. आपलं काम झालं की निघून जातात. आणि जी माणसं राहायला नको ते जास्त दिवस राहिल्याशिवाय राहत नाहीत. हा, म्हणून माणसाने जास्त दिवस राहू नये. किती दिवस मनुष्य जीवन जगला याला महत्व नाही, तो कसा जीवन जगला याला फार महत्व आहे. किती दिवस आळंदी पंढरपूरची वारी केली त्याला महत्व नाही, ती वारी कशी केली याला महत्व आहे. संसार किती दिवस केला याला महत्व नाही, तो कसा केला याला फार महत्व आहे. आणि परमार्थ किती दिवस केला याला महत्व नाही, आपल्या अंतरंगामध्ये किती बदल झाला याला फार महत्व आहे. माळ घालून 50 वर्षे झाले, या माळेचे वाढदिवस साजरे करत बसण्यापेक्षा आपल्या जीवनामध्ये किती बदल झालाय, आपलं किती जीवन परिवर्तन झालंय याला महत्व आहे. हा, पण आज माणसं जैसे थे आहे तशीच आहेत. जसा रबर ताणल्यानंतर ओढला जातो, ताणला जातो, पण सोडला की जैसे थे, तसं ज्ञानोबराय हे वयाच्या 16व्या वर्षी समाधी घ्यायचं ठरवलं. म्हणले माझं काम झालेलं आहे. गोड पवित्र ग्रंथ ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी लिहिला आणि ज्ञानोबरायांच्या जवळ निवृत्ती दादाले सांगितलं, माऊली मी तुमचा थोरला भाव आणि तुम्ही माझे धाकटे भाव आहात, तरीही तुम्ही माझ्या अगोदर समाधीला जाता, समाधीला बसता. माऊली नका जाऊ. ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठाचे जाणे, केले नारायण उपराटे. मी तुमचा थोरला भाव, तुम्ही धाकटे भाव, तरीही माझ्या अगोदर तुम्ही समाधीला बसता. एक करा, माझ्यासाठी 2 वर्ष थांबा. भावाचं ऐकलं बरं का. धाकट्या भावाने थोरल्या भावाचं ऐकलं पाहिजे, जरूर ऐकलं पाहिजे, 100% ऐकलं पाहिजे. पण आज धाकटा भाव थोरल्या भावाचं ऐकत नाही आणि थोरला भावही धाकट्या भावाचं ऐकत नाही. आज कुणीही भावावर भावाचं ऐकायचं जाऊ द्या, पण आज भावावर भाव प्रेम करायचं राहिला नाही जगात. या भारत देशामध्ये सक्का भाव काय झालाय म्हणजे तुम्हाला माहिती आहे वाटतं. अहो, पाठीवर देऊन पाय देऊन आलाय आपला भाव, पाठीवर पाय देऊन आलेला आहे. दोन्हीही भाव एकाच नाळीतून जन्माला आलेले आहेत. पण जीवनामध्ये तुला हित नाही हेच का दाखवत, तुला कोर्टात दाखवतो. आज आमचा भाव भावाला वैर करायला कमी पडत नाही. सक्का भाव सख्या भावाचा बांध कोरायला कमी करत नाही. गेल्या आठवड्यामध्ये एका माणसाने मला प्रश्न विचारला, महाराज भारत पाकिस्तानचा प्रश्न कधी मिटेल, सीमा प्रश्न कधी मिटेल? मी त्यांना सांगितलं, महाराष्ट्रातले सगळे शेतकरी पाकिस्तानच्या बाँड्रीवर बसवा, 15 दिवसात पाकिस्तान अर्ध करून भारतात आणल्याशिवाय राहणार नाही. अरे हा भारतातला शेतकरी, महाराष्ट्रातला शेतकरी सख्या भावाचं बांध कोराय कमी करत नाही, त्याला पाकिस्तान काय करेल तिथं? म्हणून ज्ञानोबरायांनी भावाचं ऐकलं. 2 वर्ष निवृत्तीदादासाठी थांबले. नंतर काका जवळ आले, सोपान काका, माऊली मी तुमचा धाकटा भाव आहे. दादाच ऐकलं, माझ्यासाठी तुम्ही 2 वर्ष थांबा, नका जाऊ समाधीला बसू, मला प्रेम द्या. काकासाठी 2 वर्ष थांबले, दादासाठी 2 वर्ष थांबले. आणि चिमुकली मुक्ताई ज्ञानोबरायांची धाकटी बहीण जवळ आली. थाप टाका. धाकटी बहीण जवळ आली आणि सांगितलं, ज्ञानोबराय माऊली दादाचं ऐकलं, काकाचं ऐकलं,
आता मी तुमची बहीण आहे, एक करा, माझ्यासाठी तुम्ही 2 वर्ष थांबा. ज्ञानोबराय 3 भावंडासाठी 6 वर्ष थांबले आणि त्या 6 वर्षामध्ये ज्ञानोबरायांनी जे अभंग लिहिले त्या अभंगाला शेवटचं चरण ज्ञानदेव म्हणे लावलं नाही, तर त्या अभंगाचं शेवटचं चरण बाप रखमा देवी बरोबर लावलेलं आहे. विठ्ठल ज्ञानोबरायांची धाकटी बहीण लहान होती, दिसायला लहान पण अधिकारानं महान. त्या मुक्ताबाईंना 3 देवांना उपदेश केलाय, नामदेव, चांगदेव आणि ज्ञानदेव. एवढी लहान आहे. मेलेली माणसं मुक्ताबाई उठवायच्या. एक दिवशी तीर्थयात्रेला गेल्यानंतर चांगदेव महाराज समाधीमध्ये राहायचे, 1400 वर्ष राहायचे आणि समाधीमध्ये राहिल्यानंतर 6 महिन्यांनी समाधी उत्थान व्हायची. त्यांच्यासमोर अनेक लोक मेलेली प्रेत टाकत होते, कारण चांगदेव महाराज जिवंत झाले की त्या प्रेतांच्या अंगावरून हात फिरवला की मेलेली माणसं जिवंत व्हायची. पण ते चिमुकल्या मुक्ताईने बघितलं, हे प्रेत कशाला मांडलेत? काही गावातल्या लोकांनी सांगितलं, ते चांगदेव महाराज आहेत, जटाधारी मान तपस्वी आहेत. ते समाधीतून जागे झाले ना, प्रेतांच्या अंगावर हात फिरवला की मेलेली प्रेत 6 महिन्यानंतर जिवंत होतात. मुक्ताबाई म्हणल्या, मेलेली प्रेत 6 महिने जिवंत व्हायला एवढा वेळ कशाला? मी आता उठवू का? काय अधिकार आहे? समोर गेल्या, सगळ्याच्या अंगावरून हात फिरवला, ए उठा जावा आपापल्या घरी म्हटल्याबरोबर मेलेली माणसं एका क्षणात जिवंत झाली. ज्ञानोबरायांनी सांगितलं, मुक्ता इथून पुढे मेलेली माणसं उठवू नको अजिबात. म्हणून आपल्या पुण्यानं मुक्ताबाई नाहीत म्हणून बरं आहेत, कारण जर मेलेली माणसं उठवली असती तर या सृष्टीवर गर्दी झाली असती. बरं चांगला ठीक आहे जिवंत केला तर, पण एखादा वाईट असला तरी त्याला ठेवावं लागलं असतं आणि त्यांनी पुन्हा समाजाला त्रास दिला असता. म्हणून जगामध्ये मुक्ताबाई महान आहेत. त्यांच्यासाठी, दादासाठी, काकासाठी माऊली थांबले आणि ज्ञानदेव नाही बाप रखमादेवीवर चरण लावलं. म्हणून या अभंगामध्ये शेवटचं चरण आहे, बाप रखमादेवीवर नविसंबे सर्वथा निवृत्तीने तत्वता सांगितले. या अभंगामध्ये माझ्या ज्ञानोबरायांनी प्रतिज्ञा केलेली आहे. विठ्ठल संत प्रतिज्ञा करतात, देव प्रतिज्ञा करतो, राक्षस प्रतिज्ञा करतात आणि तुम्ही आम्ही प्रतिज्ञा करतो. तुम्ही आम्ही ही प्रतिज्ञा करतो. संसारी माणसं ही प्रतिज्ञा करतात. कधी करतात? जर चुकून नवरा बायकोची घरात भांडणं झाली, हो नाही हो नाही, तर नवरा म्हणतो, आज आपल्या दोघांची भांडणं झालीत ना, आजपासून तुझं आणि तुझ्या प्रपंचाचं मी तोंड बघणार नाही. प्रतिज्ञा करतं, प्रार्थना करतं. पण कुठंतरी 1-2 दिवस जात निघून एका जागी शांत बसलं की 3 दिवसांनी आठवण येते, ती जीवली का नाही कोणास ठाऊक. गाईची धार काढली का नाही कोणास ठाऊक. वासरू गायला सोडलंय का नाही कोणास ठाऊक. मुलांना शाळेत नेलंय का नाही कोणास ठाऊक. येतं महागारी लगेच. दारात महागारी आलं की पत्नीच्या समोर उभा राहतं, बायको म्हणते, अहो तुम्ही गेलता ना निघून, म्हणलं होतं ना तुझं तोंड बघणार नाही. अगं नाही ग, असंच म्हणलं होतं. तू पुन्हा गोड बोलावं म्हणून म्हणलं होतं. खरं आपली प्रतिज्ञा टिकते का? नाही टिकत, नाही टिकत. बरं दुसरी गोष्ट, आपल्या प्रतिज्ञाला महत्व नाही. देवानेही प्रतिज्ञा केली होती. आता मी सांगत बसणार नाही, माझा वेळ त्याच्यात जाईल. भगवान परमात्म्याने कुरुक्षेत्रावर युद्ध होत असताना भगवंताने सांगितलं, मीही शस्त्र हातामध्ये धारण करणार नाही. परंतु भगवान परमात्म्याला भीष्माचार्यानं शस्त्र हातामध्ये धारण करायलाच लावलं. म्हणून देवाची प्रतिज्ञा मोडली गेली. राक्षसही प्रतिज्ञा करतात. त्याच्यामध्ये राजा रावणानं 3 प्रतिज्ञा केल्या होत्या. एक अर्धी तर तुम्हाला माहिती असेल तर सांगा. कोणी उत्तर दिलं? हात वर करा. राजा रावणानं 3 प्रतिज्ञा केल्या होत्या. पहिली प्रतिज्ञा, सोन्याला सुगंध आणेन. आता माता भगिनी एक सांगा तुम्ही, आत्या पाठीमाग, तुम्ही म्हणसाल तुम्ही आम्हाला विचारताय, तुम्हाला कशाला बोलावं नाही, तुम्हीच सांगा. हा, सोन्याला सुगंध आणील, खारा समुद्र गोडा करीन आणि स्वर्गाला शिडी लावीन. आपल्या नशिबाने बरं आहे स्वर्गाला शिडी नाही ती. राजा रावणानं 3 प्रतिज्ञा केलेल्या, पण राजा रावणाची एकही प्रतिज्ञा पूर्ण झाली नाही. 7 कोटी घरं एकट्या बादराची सोन्याची होती. पण खरं सांगू काय, एकही कवडी
राजा रावणा बरोबर गेले नाही. सांगते कबड्डी गेली नाही, सांगते कबड्डी गेली नाही. सांगते कबड्डी गेली नाही. सांगते कबड्डी गेली नाही. तुका म्हणे ज्याची संपदा ये बडी, सांगते कबड्डी गेली नाही, सांगते कबड्डी गेली नाही, गेली नाही, गेली नाही. तुका म्हणे ज्याची संपदा येवडे, सांगते कवडे गेले नाही. कमरेचा करदोडा पण आपल्या जवळ येणार नाही, बरोबर जाणार नाही. मग कशासाठी आम्ही भांडतोय? कशासाठी वाद घालतोय? कशासाठी आम्ही ह्याला नावं ठेवतोय? कशासाठी आम्ही देवाकडे जात नाही? का विनाकारण आम्ही भांडतोय? आपल्या बरोबर जे येणार नाही त्याच्यासाठी आम्ही भांडतोय. एक बोलू का? किती दिवस आम्ही ह्याला त्याला नावं ठेवण्यात आयुष्य घालवणार आहे? ह्यो असा त्यो तसा. कधीतरी कुणाला तरी मोठं म्हणा, कधीतरी ह्याला त्याला बी आम्ही चांगलं म्हणलं पाहिजे. खरं सांगू का तुम्हाला, जो मनुष्य नेहमी इतरांविषयी चांगला विचार करतो, परमेश्वर पहिल्यांदा त्याचं चांगलं करतो. आणि जो मनुष्य नेहमी इतरांविषयी वाटोळ होण्याचा विचार करतो, परमेश्वराची नजर त्याच्यावर आहे. अरे तुला जर दुसऱ्याचं चांगलं झालेलं पाहवतच नसेल, देव म्हणतो मी तरी कशाला तुझं चांगलं करू. अरे जी माणसं दुसऱ्याला नावं ठेवतात, दुसऱ्याचं वाटोळ करण्याचा विचार करतात, खऱ्या अर्थाने ते आज वरपंगीत चांगली दिसतील, पण एक दिवस परमेश्वर त्यांच्या जीवनामध्ये आपल्यासारखंच दुःख आणल्याशिवाय राहणार नाही. अरे नाही, माणूस बघत नसेल, देव जगाचा मालक एक दिवशी सगळ्या बरोबर सगळ्याला पाहणार आहे. म्हणून मनुष्याचा आपण प्रत्येकाने एकमेकाविषयी नेहमी चांगला विचार केला पाहिजे. जर केला तर परमेश्वर ही आपला चांगला विचार केल्याशिवाय राहत नाही. विठाला म्हणून रावणाने प्रतिज्ञा केली, कडला गेले नाही. देवाने प्रतिज्ञा केली, कडला गेले नाही. आपण प्रतिज्ञा केली, कडला गेले नाही. आणि संतांनी प्रतिज्ञा केली. जगामध्ये माझे ज्ञानोबराय आहेत, या ज्ञानोबरायांनी सुद्धा जीवनामध्ये प्रतिज्ञा केली. कोणती? अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरेन. ते लोक आनंदे भरेन. तिन्ही लोक आनंद भरेन, तिन्ही लोक आनंद भरेन. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंद भरीन तिन्ही लोक, आनंद भरीन तिन्ही लोक, आनंद भरीन, आनंद भरीन तिन्ही लोक. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन ती ही लोक. माझ्या ज्ञानोबरायांनी प्रतिज्ञा केली, जगाचा संसार मी सुखाचा करीन. पण आजच्या अभंगामध्ये माझ्या ज्ञानोबरायांनी प्रतिज्ञा पूर्तीचा आलेला अनुभव, आज ज्ञानोबरायांनी संसार सुखाचा बरोबर ज्ञानोबरायांनी संसार सुफळही केलेला आहे. याचं उत्तर अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. आज संसार सुफळ झाला ग माय, आज संसार सुफळ झाला ग माय, आज संसार सुफळ झाला गे माये, आज संसार सुफळ झाला गे माये. केले पाय विठोबा, देखिए पाय रे ना
काताशिवाय पांड रंगत नाही, तसं गायनाशिवाय कीर्तन रंगत नाही. कधी कधी गायक चांगले असतात तर वादक चांगले नसतात, कधी कधी वादक चांगले असतात तर गायक चांगले नसतात, कधी कधी हे दोन्ही चांगलं असलं तर सिस्टीम चांगली नसते, कधी कधी हे तिन्ही चांगलं असलं तर तो तेरवाला चांगला नसतो. कधी कधी हे सगळं चांगलं असलं तरी ऐकायला लोक नसतात. आज जरी या ठिकाणी त्रिवेणी योग या ठिकाणी आलंय, मला तरी असं वाटतंय आजचं कीर्तन आळंदीत नाही तर पंढरपूरमध्ये चालू आहे. गोड नियोजन आहे. मला वाटलं बक्षीस देत आहे काय. राहू दे आता, बसा नका उठो. आजी संसार सुफळ झाला गे माये, देखिले पाय विठोबाचे. ज्ञानोबराय म्हणतात माझा संसार सुफळ झाला. एक आहे संपन्न संसार आणि एक आहे सुफळ संसार. राजा रावणाचा संसार संपन्न आहे. 80,000 बायका आहेत, 1,00,000 नातो आहेत, 1,25,000 पंतो आहेत. खासदारकीला उभा राहिले असते तर बिनविरोध निवडून आले असते. एवढं जरी संपन्न संसार आहे, 9 ग्रहाच्या पायऱ्या केलेत, अनेक 33 कोटी देव बंदीखान्यामध्ये राजा रावणाने टाकलेले आहेत, परंतु राजा रावणाला रोज शांत झोप लागत नव्हती. दुसऱ्याचं बघितलं की मला कधी मिळेल अशी त्याची इच्छा निर्माण होते. आणि जो मनुष्य या मृत्यूलोकामध्ये असा बघतो, एखाद्याचे धन, एखाद्याची संपत्ती, इस्टेट, ती त्याची इस्टेट मला मिळावी अशी ज्याची भावना तयार होते, समजायचं तो रावणाचा भाऊच आहे, रावणच आहे. राजा रावण एवढा जरी श्रीमंत असला तरी त्याला सुखाने झोप लागत नव्हती. माझ्या सीतामाईकडे वाईट नजर गेली, म्हणून संपन्न संसार आहे. आणि दुसरा आहे सुफळ संसार. माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचा संसार सुफळ आहे. जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे, तुम्ही सांभाळिले संती बही निरसले खंती. तुकोबरायांचा संसार सुफळ आहे. आणि आजच्या अभंगामध्ये ज्ञानोबरायांनी संसार ही सुफळ केलेला आहे. कोणता संसार सुफळ करायचा? आपण ज्या संसाराला संसार म्हणतो, बायका, मुलं, घरदार, शेती, वाडी, गुरं, ढोर, हा संसारच नाही. कोणता संसार सुफळ केलाय ज्ञानोबरायांनी? एक संसार आहे पुन्हा पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा पुन्हा मरणं. हा संसार खरं सुफळ झाला पाहिजे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, यह संसारे खलो दोस्तारे, कृपया पारे पाहे मुरारे. भज गोविंद भज गोविंद भज गोविंद मूढमते. जो भगवंताची सेवा करतो, जो गळ्यामध्ये तुळशीची माळ घालतो, जो आळंदी पंढरपूरची वारी करतो, जो संसार सारून बाजूला करून देवाची सेवा करतो, रात्रंदिवस देवाचं भजन करतो, नामचिंतन करतो, त्याचा जन्म मरणाचा संसार सुफळ होतो. आणि आपण तो करावा. हा खरं जन्माला येणं आणि मरणं हे खरं मानणं, हा सुद्धा खरं संसार मानणं आहे. खरं मानणं हा सुद्धा संसारच आहे. म्हणून ज्ञानोबरायांनी तो संसार खरा केलेला आहे. आजी संसार सुफळ केला गे माये. तो संसार सुफळ केला कशाने? देखिले पाय विठोबाचे, विठोबाचे पाय पाहिले आणि संसार सुफळ केला. आपण पण विठोबाचे पाय पहा आणि संसार सुफळ करा. पायाला खूप महत्त्व दिलेलं आहे. आपलं मस्तक पायावर टेकवलं पाहिजे, कारण देवाच्या पायाजवळ सुख आहे. तुका म्हणे काही न मागे अनेक, तुझे पाय सुख सर्व आहे. म्हणून चरणाची सेवा घडली पाहिजे, चरण पाहिले पाहिजेत. म्हणून मामा काही काही माता भगिनी पुरुष मंडळी म्हणतात, ओ महाराज चला की आमच्या घरी चहा प्यायला, तुमचं पाय लागू दे आमच्या घराला. हे आल्यावर म्हणू नका, त्यातच माझा वेळ जाईल चहा पिण्यातच. ओ महाराज चला की चहा घ्यायला घरी, एकदा तुमचं पाय आमच्या घराला लागू द्या. का? मी म्हणलं का होत? महाराज तुमचं पाय एकदा आमच्या घराला लागल्यानंतर आमचं चांगलं होतंय. मी काय म्हणतोय, आमचे पाय एकदा तुमच्या घराला लागल्यानंतर तुमचं चांगलं होतंय. आमचे पाय आमच्या घरात रोजच आहेत, आमचंच का वाटोळ होतंय? हे ज्याची त्याला गुण येत नाही बरं का कधी. खरं सांग का, आमच्या पायीनं आमचं कधीही चांगलं होणार नाही, पण आमचे पाय ज्याच्या घरी जातील
त्यांचं चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही. याचं एकच कारण, ही तुळशीची माळ हा पांडुरंग आहे, देवाची माळ आहे, तुमचं कल्याण करते. विठाला म्हणून संसार सुफळ करावा, विठोबाचे पाय पाहावे, जन्मात येऊन एकदा तरी विठोबाचे पहा. तुका म्हणे जन्माल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखलिया. आणि मग तो विठ्ठल पाय पहा, त्याची सेवा करा आणि हळूहळू तो विठ्ठल माझा माझा म्हणा, वेळोवेळा माझा व्हावा असं म्हणा. एक दिवस तो झाल्याशिवाय राहणार नाही दुसरं चरण. तो माझा भावा, तो माझा भावा, तो माझा भावा, तो माझा भावा, भावा, तो माझा भावा, तो माझा भावा, तो माझा भावा. वेळ वेळा बाबा, बाबा पांडुरा वाह, सुंदर गायन चालू आहे. आजचं कीर्तनाचं पाकिट आमच्या संतोष महाराजांना मी देऊन टाकणार, माझं बी, पण मोकळं देणार आहे. असं तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. पण आम्ही नाही म्हणत बायको माझी व्हावी, पांडुरंग माझा व्हावा नाही कधी म्हणत. पत्नी मज व्हावी, मुलगा मज व्हावा, शेती मज व्हावी, गाडी मज व्हावी, मुलं बाळ गोरढोरं सगळं माझी व्हावीत, आम्ही असं म्हणतोय. पण त्यांना किती माझं माझं म्हणा, पण ते आम्हाला सोडणार आहेत. आणि देवाला फक्त आयुष्यात माझं माझं म्हणा, एकदा माझं म्हणा. देव आपल्याला जन्मभर आयुष्यभर मरेपर्यंत सोडणार नाही, कधी नाही सोडणार. म्हणून एकदा त्या पांडुरंगाचं भजन करू आणि त्या पांडुरंगाला माझं म्हणूया. हाताने टाळी, मुखाने भजन करा, फुलं वाटायला सुरुवात करा आणि हार घालायला या. एक 5-10 मिनिटात सेवा पूर्ण करूया. विठोबा रखुमाई जय जय, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई जय जय, विठोबा रखुमाई. टाळे आये जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई जय जय, विठोबा रखुमाई. बोला, विठोबा रखुमाई जय जय, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई जय जय, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई जय जय, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई जय जय, विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई जय जय, विठोबा रखुमाई जय, विठोबा रखुमाई जय जय, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई जय जय, विठोबा मंडळी हरे हरिनाथ भगवान की जय. विठोबा रखुमाई, ठोबा 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 ठोबा
ठोबा, ठोबा, टाळी 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 टाळी. जय जय श्रीराम. एकदम मुलांसाठी टाळ्या वाजवा. या खताळ परिवारानं खूप चांगलं नियोजन केलं, दृष्ट लागण्यासारखं नियोजन केलं. त्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो. खऱ्या अर्थाने आपण हे केलं पाहिजे. एखादा बाप एखाद्या लाडक्या मुलीचं लग्न थाटामाटामध्ये करतो, तसं आज या परिवारानं आपल्या आईंचं मातोश्रीचं श्राद्ध अगदी थाटामाटामध्ये केलेलं आहे. भागवा भागवे नाही, काटकसर नाही, अगदी मोकळ्या हातानं ढळत्या हातानं असं परिवाराला धन्यवाद देतो. तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. तो पांडुरंग आपल्या वेळोवेळा व्हावा. आणि दुसरी गोष्ट, देवही वेळोवेळा आपला व्हावा. आणि त्याच्याबरोबर आपल्या प्रपंचामध्ये आई वडील मुलं बाळं, आईही आपली वेळोवेळा हीच आई मला मिळावी असं आपण म्हणावं. आज या मातोश्रीच्या पुण्यस्मरणानिमित्तातून आपण या ठिकाणी सर्वजण एकत्रित आलेलो आहोत. बोलू नका प्लीज. आज हा सर्व खताळ परिवार या मातोश्रीच्या ऋणामध्ये आहे. खरं कातड्याची चप्पल करून जरी आपण पायामध्ये घातली तरी आई वडिलाच्या ऋणातून कधी मुक्त होणार नाही. सगळ्यात मोठं जगामध्ये तीर्थ कोणतं आहे तर माय आहे, माय. शांत बसा, बोलू नका. आजी मावशी बोलू नका अजिबात प्लीज. घेऊन जावा लेकरं बाहेर जावा. प्रेम म्हटलं की माता, पतिव्रता म्हटलं की सीता आणि शास्त्र म्हटलं की गीता. जगात प्रेमाचं प्रतीक फक्त माय आहे. सगळं मुलाबाळासाठी ती सहन करते. जेवत असले तरी मुलासाठी जेवते, राहत असले तरी मुलासाठी राहते, काम करत असले तरी मुलासाठी करते. उभं आयुष्य सर्व आई मुलाबाळासाठी जळते. मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, तूने नाही पाणी पाजिले. मेल्यावर ते रडतो कशाला, उगीच तान नको देवो घशाला. नको देखावा दावो जिगाला, नाही खर्चला कधी रुपया दुधाला. मी तुझ्यासाठी प्राण रोकिले रे बाळा, तूने नाही पाणी पाजिले. माझ्या खुशीतला असून तू बाळ, माझ्या जीवाचा तो बनला से काळ. जीवनभर तुझे पुरविले लाड, राहोनी अर्ध पोटे सांज सकाळ. मी तुझ्यासाठी प्राण सोडिले रे बाळा, तूने नाही पाणी पाजिले. शेवटपर्यंत आपल्या घरातली लाड पुनवराने आपली माय आहे. मुलगा काळा असू द्या, गोरा असू द्या, आंधळा असू द्या, पांगळा असू द्या, घरामध्ये तोंड भरून जगामध्ये वर्णन करणारी माय आहे. ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा, ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा, ज्याला डोळा नाही त्याला डोळ्याची किंमत विचारा, आणि ज्याला घरात माय नाही त्याला मायची किंमत विचारा. पैसों से खाना मिल सकता है बाजार में, लेकिन पैसों से भूख नहीं खरीद सकते. पैसों से किताबें खरीद सकते हैं बाजार में, लेकिन पैसों से ज्ञान नहीं खरीद सकते.
पैसों से आपको बहुत अच्छा बिछाना खरीद सकते हैं बाजार में, लेकिन पैसों से नींद नहीं खरीद सकते। पैसों से आपको बहुत अच्छा बीबी मिल सकती है, लेकिन पैसों से एक चीज नहीं मिलती, उस चीज का नाम है माँ। सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ। संतोष महाराज, जगात माणसाला आई कधी मिळणार नाही, उभं जीवन मुलाबाळासाठी जाळते। आई म्हणजे मायेचा सागर आहे, समुद्रात किती पाणी आहे हे आम्हाला वाच्यतेनं सांगता येणार नाही, तसं आईच्या हृदयामध्ये किती प्रेम आहे आम्हाला या वाच्यतेनं सांगता येणार नाही। पाहायला गेलं तर आई 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 स्वतः खात नाही पण मुलाबाळाला चारते, गर्भात असल्यापासून मुलावर प्रेम करते। किती जरी गर्भामध्ये लेकरांनी लाता मारल्या पोटाला, पण माय कधीच वरून बुक्याचा मारा देत नाही। एखाद्या बाळाने जर शी केली शू केली तर आई ओल्या जागेमध्ये झोपते आणि बाळाला वाळल्या जागेमध्ये झोपवते। लहानपणापासून एवढं असल्यापासून ती आई ते लेकराची काळजी घेते। माझं बाळ मोठं झालं पाहिजे, माझ्या बाळाने नाव कमवलं पाहिजे, आमच्यावरची काम करण्याची वेळ आली, हे काम माझ्या मुलावर आयुष्यात कधीही येऊ नये याच्यासाठी रात्रंदिवस ती माय जगामध्ये झटत राहत असते। स्वतःच्या देहाचा कधीही ती जीवनामध्ये विचार करत नाही, पण माझी मुलं बाळ सुखी झाली पाहिजे, माझ्या मुलांनी मोठं झालं पाहिजे, माझ्या मुलांनी जगात नाव कमवलं पाहिजे, याच्या आठवणी आई आयुष्यभर लेकराच्या घेऊन राहते। किती आई आपल्यावर प्रेम करते, स्वतःच्या देहाचीही पर्वा कधी करत नाही, एवढं मुलावर प्रेम करते। एक दिवशी आईला एका भगिनीला दिवस गेले, 9 महिने 9 दिवस झाले डॉक्टर साहेबांना कड ॲडमिट केलं त्या भगिनीला। पतीनं नेलं आणि पतीला सांगितलं डॉक्टर साहेबांनी बाळ आडवाय पोटात, एकतर आई जगेल नाहीतर एकतर बाळ जगेल, बोला कुणाला वाचवू? डॉक्टर साहेबाला त्यांनी सांगितलं माझ्या पत्नीला वाचवा। मुलीच्या आईवडिलाला बोलावलं, बाबा बाळ आडवाई पोटात, एकतर आई जगेल एकतर बाळ जगेल, बोला कुणाला वाचवू? त्या मुलीच्या आईवडिलांनी सांगितलं डॉक्टर साहेब काही बी करा, आमची एकुलती एक मुलगी आहे, हिच्याकडे बघून आम्ही जीवन जगतोय, माझ्या मुलीला वाचवा। सासू सासऱ्याला विचारलं बोला कोणाला वाचवू बाळ आडवाई? सासू सासऱ्याने सांगितलं माझ्या सोनेला वाचवा, कारण तीच आम्हाला शेवटपर्यंत आधार देणार आहे। डॉक्टर साहेब आत गेले, आईनं सांगितलं मुलीला वाचवा, सासू सासऱ्याने सांगितलं आमच्या सोनेला वाचवा, पतीनं सांगितलं माझ्या पत्नीला वाचवा। डॉक्टर साहेब आत गेले, बोलीचं इंजेक्शन देता देता ती माय म्हणाली, गरोदर आहे ती, बाळ आडवाय पोटात, ती म्हणाली डॉक्टर साहेब मी मेले तरी चालेल, पण माझ्या पोटातलं बाळ माझं फक्त वाचलं पाहिजे, एवढंच। का स्वतःच्या देहाची ही विचार पर्वा न करता जगामध्ये जी आम्हाला प्रेम देते ती जगातली माय आहे। ऐ माझे मायेचा सागर दिला तिने जीवन तार, आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवन तार, आई वडील माझे थोर काय सांगू त्याचे उपकार, जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्याचा आधार, आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवन तार, तळपत्या उन्हात रक रक त्या रानात राहील समाजासाठी तू कष्टाच्या कामात, कधी गिळेल मुठभर घास, कधी घडेल तिला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे पास, आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवन तार।
चांदणी तू ग चंदनाची कोर, शीतल तुझी छाया हवी मला जीवनभर, तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेना, आई देवा पुढे गा, आई तुलाच मी मागेना, आई माझी मायेचा सागर. ज्या दिवशी घरातील माई निघून जाते त्या दिवशी आमच्या घराचा प्रेमाचा समुद्र आटला गेला. आज या विमलाई निघून गेल्या. त्यांची मुलगी असेल, त्यांचा मुलगा असेल, आईपासून पोरका झाला. कितीही मुलांनी त्रास देऊ द्या, कितीही मुलींनी त्रास देऊ द्या, पण निस्वार्थ प्रेम करणारी जगातली माय आहे. एक दिवशी मी सप्त्याला कार्यक्रमाला गेलो आणि गेल्यानंतर माझी व्यवस्था केली. कुठं केली? जिथं एक मुलगा 8 दिवस रात्रभर दिवसभर रडत होता तिथं माझी सप्त्याला गेल्यानंतर व्यवस्था केली. तिथं गेल्यानंतर तो मुलगा रात्रीचा रडायला लागला, खूप रडायला लागला. मला रात्रभर झोप नाही. मी कार्यकर्त्यांना सांगितलं, अहो मुलगा इथं खूप रडतोय, मला रात्रभर झोप येऊन देत नाही, काही करा, माझी व्यवस्था तिकडे दुसरीकडे करा. एक कार्यकर्ता म्हटला, महाराज 8 दिवस झालं हा बाळ रडतोय, 8 दिवस झालं त्या आईला झोप नाही आणि तुम्हाला 1 दिवस झालं तर झोप ये नाही. आम्हाला असं वाटलं तो मुलगा तिथं जर तुम्हाला बघितलं तर तुमच्या माध्यमातून रडायचा थांबेल म्हणून आम्ही तुमची व्यवस्था तिथं केली. पण ती आई 8 दिवस त्रास सहन करते. मी सुद्धा विचार केला, जी आई 8-10 दिवस झालं लेकरू रडते, त्रास सहन करते, आपल्याला 2 दिवस त्रास काढायला काय अडचण आहे. व जीवन आई वडील आई बाळासाठी करत असते. या आईनं सुद्धा हालातून कष्टातून आपल्या मुलांना घडवलं, प्रेमाचा पाझर दिला. या माईनं सर्वांना सुख समाधान दिलं, घर कुटुंब हे सुशिक्षित केलं, चांगल्या मार्गाला लावलं, हालकीच्या परिस्थितीमध्ये जीवन जगले, खूप कष्ट आई वडिलांनी केलं आणि आज हे कुटुंब एवढं मोठं प्रगतीपथावर उभं केलं. त्यांनी केलेल्या कष्टाची जाणीव आहे, त्यांनी केलेलं कष्ट आहे. खऱ्या अर्थाने त्या आईचा स्वभाव प्रेमळ होता, मनमिळाव होता. त्या आईनं उभं जीवन या कुटुंबाला जाळलं, कुटुंबासाठी खर्च केलं. या माईची आठवण या घरामध्ये सर्वांना येते आणि आपण त्या माईची आठवण, वडिलांची आठवण जरूर काढली पाहिजे. कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागेल तुझ्या या बाळाला, 9 महिने 9 दिवसांचे वारे कसे तो केले, संकट आले असतील म्हणून पदराला बांधून नेले, मानव कोण दानव कोण कळेना आहे मजला, जिकडे तिकडे पाहत होतो बहुमान पैशाला. कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागेल तुझ्या या बाळाला, स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी, आईची ही माया जगाला कधीच कळले नाही. आपण सुद्धा सर्वांनी आपल्या घरातल्या माईची सेवा करावी, त्याला खाण्यासाठी अन्न द्यावं. आपण दिवसभर कुठेही फिरा, गावाला जा, कामाला जावा, काही करा, पण रोज संध्याकाळी घरी आल्यानंतर आपण आईच्या जवळ जावं, वडिलांच्या जवळ जावं आणि आई आणि वडिलांना विचारावं, आई तू जेवली का ग? एवढंच फक्त विचारावं. रविवारच्या सुट्टीच्या दिवशी आठवड्यातून एकदा विचारावं, आई तुझी तब्येत बरी आहे का ग? तुला दवाखान्यामध्ये यायचंय का ग? तुला काय त्रास होतोय का? तुझ्या शुगरच्या डायबिटीसच्या गोळ्या संपलेल्या आहेत का ग? प्रत्येक मुलांनी आठवड्यातून एकदा तरी हे विचारलं पाहिजे. फक्त विचारा, आई तुझी तब्येत बरी आहे का ग? आणि रोज विचारावं, आई तू जेवली का ग? आणि 15 दिवसातून विचारावं, आई तुझी झेंडू बामची बाटली संपली का ग?
आज बऱ्याचशा आई वडिलाला पायाला आणि डोक्याला झेंडूबाम लावल्याशिवाय झोप येत नाही. आज हे आम्हाला माहीत आहे, म्हणून 15 दिवसातून एक झेंडूबामची बाटली आणून द्यावी, आठवड्यातून एकदा दवाखान्यामध्ये न्यावं आणि रोज विचारावं, आई बाबा तुम्ही जेवलाय का, का बिडी तंबाखू सिगारेट धूम्रपान करू नका. जेवढा प्रपंच व्यसनाने उद्ध्वस्त झाला तेवढा कशानेच झाला नाही. आज बरीचशी मुलं दारू पितात, गुटखा खातात. बाळानो, जीवन भगवान परमात्म्याने दिलेलं आहे, वाईट मार्गाला खर्च करू नका. सगळं मिळेल तुम्हाला, पैसा गेला एक ना एक दिवस मिळेल, दहन गेलं आपल्याकडून एक दिवस पुन्हा मिळेल, सत्ता गेली एक ना एक दिवस पुन्हा मिळेल, पत्नी माहेरला रुसून गेली एक ना एक दिवस पुन्हा मिळेल. पण एक गोष्ट पुन्हा मिळणार नाही, त्या गोष्टीचं नाव आहे लाईफ इज अ नॉट वन्स मोर. जीवन हे मानवी जीवन हे पुन्हा पुन्हा कधीच मिळणार नाही. कान पुन्हा मिळणार नाही, डोळा पुन्हा मिळणार नाही, हात पुन्हा मिळणार नाही, पाय पुन्हा मिळणार नाही, हेड डोकं पुन्हा मिळणार नाही. म्हणून हे शरीर चांगल्या ठिकाणी खर्च करा, चांगल्या मार्गाला लावा, वाईट मार्गाला हे शरीर लावू नका. नाहीतर आज खूप अवघड परिस्थिती आलेली, मुलं वाईट मार्गाला लागलेले आहेत. आज मुलं 15, 16, 17 वर्षाची मुलं व्यसन करतात, गाडी चालवतात, कशीही गाडी चालवतात. अशा मुलांचा ॲक्सिडेंट होतो आणि अशी मुलं कमी वर्षात कमी आयुष्यात निघून जातात. बाळांनो, एक विनंती आहे, तुम्ही आहे म्हणून आई वडिलाला समाधान आहे, फक्त आई वडिलांच्या चेहऱ्यावर दुःख कधी आणू नका, एवढी हात जोडून विनंती आहे. दुसरी गोष्ट, आपला हिंदू धर्म टिकवा. दुसरी गोष्ट, एकमेकावर प्रेम करा, कोणालाही एकमेकाला त्रास देऊ नका, जीवनामध्ये प्रेम केलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, चांगली मुलं आपण आपल्या घरामध्ये घडवली पाहिजेत. माझी श्री शिवनंदन वारकरी शिक्षण संस्था आहे. आता ही छोटी छोटी मुलं आमच्या संस्थेत घडतात. ज्ञानेश्वरी मृदंग वाजवाय आमच्याकडे जवळजवळ 25-30 मुलं शिकायला आहेत संस्थेमध्ये. गेल्या 2-3 वर्षामध्ये आम्ही संस्था काढली. सुशिक्षित मुलगा जन्माला घालण्यापेक्षा सुसंस्कृत मुलगा जन्माला घालणं आमच्या वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. आणखी 2-4 वर्षामध्ये ह्यातलाच एकतरी कीर्तनकार असणार आहे, ह्यातलाच एखादा गायक असणार आहे, ह्यातलाच एखादा मृदंगाचार्य असणार आहे. आमचा मुलगा मृदंग वाजवतो, मुलगी खूप गायन करते, पण अशी शाळा असल्यामुळं आणलं नाही. म्हणून आपली मुलं चांगल्या मार्गाला लावा, त्यांना वाईट मार्गाला लावू नका. खऱ्या अर्थाने हीच आपली संपत्ती आहे. तुम्ही दहन किती कमवताय याला महत्त्व नाही, संपत्ती किती कमवताय याला महत्त्व नाही, पण तुम्ही एकच करा, धन कमवत असताना सर्वात मोठं धन आपली घरातली मुलं आहेत. हे सगळ्यात मोठं. तुम्ही खूप कमवले आहे आणि मुलगा जर वाईट मार्गाला गेला तर एका पिढीत सुद्धा ते टिकणार नाही, कधी संपून जाईल हे सांगता येणार नाही. कमी कमवा, पण मुलं चांगल्या प्रकारच्या संस्काराला लावा. हेच आपलं कमवणं, हेच आपली संपत्ती आहे. म्हणून सर्वांना धन्यवाद देतो, महाराजांना या ठिकाणी धन्यवाद देतो. आमची संस्था आहे, कधीतरी येऊन भेटून जावा, संस्था पहा. खूप लोकांनी आम्हाला आमच्या संस्थेला मदत केली. आज ही मुलं आमच्याकडे मोफत राहतात. मी एकही रुपया फी मुलांची घेत नाही. राहणं, जेवण, दवाखाना, सायकल पंक्चर असेल काय असेल, सगळा खर्च मी माझ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून करतो. खऱ्या अर्थाने तुम्हाला जर वाटत असेल आपलंही काहीतरी आपल्या या महाराजांच्या संस्थेला योगदान असावं, आपणही आमच्या संस्थेला फुल नाही फुलाच्या पाकळीच्या माध्यमातून थोडी थोडी मदत करावी. भगवान परमात्मा 100% तुम्हाला आमच्या लहान मुलांचे आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. दिल्यानं कधीच कमी पडत नाही. म्हणून दिलं पाहिजे आणि आपलं जीवन चांगल्या ठिकाणी खर्च केलं पाहिजे. सर्वांना धन्यवाद देतो. वेळ झालेला आहे, थंडीचे दिवस आहेत त्याच्यामुळे उशीर होतो, म्हणून थोडा वेळ सेवा लांबवली आहे. सर्वांना धन्यवाद आहे आणि माझ्या वाणीला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. जागेवर उभा राहावं.